अधिकारी म्हणून गेडामचं नाव आहे आणि म्हणून त्यांनी स्वतः लक्ष दिलं पाहिजे. स्वतः या सगळ्यांना घेऊन जे आहे नाशिकच्या रस्त्यामध्ये फिरलं पाहिजे आणि काय चाललेलं आहे ते पाहिलं पाहिजे. एवढंच सांगतो की नाशिकला जे नाव खराब करणारं हे सगळे प्रकार सुरू आहेत आणि मीडिया जे आहे त्या मीडियांचं काम आहे मग ते सगळं दाखवणं. मला त्याबद्दल खरोखरच एक आता नाशिककरच आहे मी, तसा नाशिकला माझा जन्म, त्यामुळे फार मला दुःख होतं, वाईट होतं की एवढ्या चांगल्या सुंदर आपल्या नाशिकमध्ये ज्या प्रकारे हे काय चाललेलं आहे ते अतिशय निषेधार्ह असं आहे. मुद्दा हाच आहे की जबाबदारी कोणावरच टाकली जात नाहीये. एवढे मृत्यू होतात त्यांना जबाबदार कोण? ठेकेदार आहेत, अधिकारी आहेत, कोणावरही कारवाई होत नाही. कारवाई करणारे जर अधिकारी डोळे झाकून बंद केले असतील त्यांनी डोळे, तर कारवाई कशी होणार? त्यामुळे कुंभमेळा मंत्री आणि त्याचबरोबर गेडाम साहेब ह्या दोघांनी लक्ष घातलं पाहिजे. जर अधिकारी काम करत नसतील तर मग त्यांच्यावर सुद्धा कारवाई करायला पाहिजे. हे सगळे मोठे अधिकारी फक्त काय ऑफिसमध्ये बसण्यासाठी नाही आहे. कॉन्ट्रॅक्ट दिलं आणि मोकळे झाले असं नाही चालणार. तो कॉन्ट्रॅक्टर काय करतो आहे? निदान एक बाजू तरी काम एका बाजूला चाललं तर एक बाजू खड्डे विरहित आहेत की नाही हे त्यांनी पाहायला पाहिजे ना. आणि नसेल त्याच्याकडून काम करून घेतलं पाहिजे. साहेब, पण याच्यामध्ये महापालिका प्रशासन जे आहे ते असं सांगतंय का हे काम जे आहे ते प्राधिकरणाचं आहे, कुंभमेळा प्राधिकरणाचं आहे काम? महानगरपालिकेला मला सांगायचं, मी मुंबई महानगरपालिकेत होतो आणि 2 वेळा महापौर होतो. कोणी कुंभमेळा असेल नाही, काही असेल नाही, काही असेल, पण शेवटी जे प्रत्येक गोष्टीची जबाबदारी ही महानगरपालिकेवरच आहे. ती रस्त्याची असेल, पाण्याची असेल किंवा बांधकामाची असेल, या सगळ्यांची जबाबदारी. त्यांना वाटत असेल की हे कुंभमेळ्याचं काम त्यांना बोलवून घेतलं पाहिजे, सांगितलं पाहिजे माझं काम नाही त्याचं काम आहे असं म्हणून चालायचं नाही. जबाबदारी घ्यावीच लागेल महानगरपालिकेच्या आयुक्तांना. एक वीट जर इकडची तिकडे करायची असेल तर महानगरपालिकेची परवानगी लागते. आणि मग महानगरपालिकेचे असे चांगले झालेले रस्ते त्याची जर ही दुर्दशा होत असेल तर त्यांनी विचारायला नको? त्यांना तो अधिकार आहे. कमिशनर 100% सिनियर आहेत, सिनियर अधिकारी आहेत, ते विचारू शकतात सगळं. काल त्या कोसकर कुटुंबियांच्या पत्नी 2 तास महापालिकेत बसून होत्या, आंदोलन करत होत्या. 2 तास कुठलाही अधिकारी, महापौर, उपमहापौर कुणीही त्यांना भेटायला आलं नाही. अरे बाबा, थोडं तरी जे आहे माणुसकी दाखवली पाहिजे. थोडं तरी जे आहे हे बघा, लोकांच्या असंतोषाची जी आहे वाट पाहू नका, एवढंच मला सांगायचं आहे. इतिहास आपला पुढे आहे, आपण पाहतो. म्हणून अधिकारी असतील, महापौर असतील, उपमहापौर असतील, काय चुकलं असेल, कमिशनर असतील, डेप्युटी कमिशनर असतील तर त्यांच्याकडे गेलं पाहिजे. संवेदना आपण जे आहे त्यांच्या पुढे दाखवल्या पाहिजेत की जे झालं त्याच्याबद्दलच्या ते सुद्धा दुःखी आहे हे दाखवलं गेलं पाहिजे ना. नाही तर करा, तुम्हाला काय करायचं ते करा, मेले ते मरू द्या, बसायचं बसा, मग ठीक आहे. मग एक दिवशी मग सगळेच येतील तिकडे. साहेब, पालिकेतले अधिकारी, सत्ताधारी आणि विरोधक हे सगळे एकमेकांवर टोलवाटोलवी करताय. खड्ड्यांची माझी हे पहा, हे नगरसेवक असेल किंवा महापौर जे आहेत यांना प्रत्यक्ष एक्झिक्युटिव्ह पॉवर्स ज्याला म्हणतात त्या पॉवर्स नाही आहेत. ह्या सगळ्या पॉवर्स ज्या आहेत त्या कुंभमेळ्याचे काम करणारे जे कोणी आयुक्त असतील ते, आणि त्यापेक्षा या शहराच्या ज्या आयुक्त आहेत ह्या दोघांच्या या पॉवर्स आहेत. ह्या सगळ्या नगरसेवकच सांगणार, विनंती करणार, महापौर विनंती करणार, शेवटी एक्झिक्युटिव्ह पॉवर कुठे आहे? बाकीचे नगरसेवक, महापौर हे डेलिबरेटिव्ह विंग्स आहेत, डेलिबरेशन करणार, चर्चा करणार. शेवटी जे एक्झिक्युशन कोण करणार? एज्युकेशन हे अधिकारी करणार.
तुम्ही म्हणता तसं नागरिकांमध्ये रोष वाढतो. आता काही नागरिक आंदोलन करण्याच्या तयारीत आहेत. प्रश्न विचारला जातोय की नाशिकला मंत्री असून पण काही होत नाही. आपल्याकडनं आता नेमक्या काय सूचना राहणार आहेत आणि मी जे सांगायचं ते सांगितलं. असंतोषाची वाट पाहू नका, याच्यामध्ये मला वाटतं सगळं आलेलं आहे. धन्यवाद. राहुल गांधी देश के युवाओं को भड़काने का काम कर रहे हैं, तो उसको लेकर क्या कहना हाँ है? राहुल गांधी देश के युवाओं को भड़काने का काम कर रहे हैं। हाँ, मैं गली वाले हैं, वो सब दिल्ली वाले हैं. मैं क्या बात कर सकता हूँ उसके बारे में. साहेब, एफडीए कडनं कारवायांचा धडाका लावला जातोय. शाळेंच्या संदर्भानं देखील आता नियम नियम त्यांनी सांगितलेले आहेत की परिसरामध्ये शाळेच्या जंक फूड अशा गोष्टी विकू नये, ज्याने विद्यार्थ्यांना त्रास होतोय. मोठ्या प्रमाणात कारवाया होता. आपण मंत्री म्हणून त्या विभागाकडे कसं पाहता? आणि मी म्हणतो बऱ्याच वर्षांनी या विभागाला जाग आल्यासारखं वाटतं आहे. सुरुवातीला एकदा झगडे साहेब होते, ते याच्यावर काहीतरी हालचाल करायचे, कारवाई करायचे. ही जी काही आलेले होते ऑपरेशन्स वगैरे फॉल्टी होते, त्याच्यावर त्यांनी बोट ठेवलं. शेवटी ते इंटरनॅशनली कबूल करावं लागलं सगळ्यांना की नाही हे फॉल्टी आहेत म्हणून. पण त्याच्यानंतर तुकाराम मुंढे हे एकमेव असे अधिकारी भेटलेले आहेत. ठीक आहे, कोणाला वाटेल हा फारच जास्त करतो आहे, कोणाला त्याचा राग येईल, परंतु सर्वसामान्य पाहिल्यानंतर परदेशामध्ये, अमेरिकेमध्ये, सगळ्या ठिकाणी अशा रीतीच्या काय गोष्टी असतील, भेसळ असेल किंवा अस्वच्छता असेल, तर फार कडक शिक्षा आहेत आणि कडक कारवाई त्याच्यावर होते आहे. आणि इथे आपण काहीही करतो आहोत, काही खायला देतो आहे, कसलंही दूध आपले मुलं पित आहेत, किडण्या खराब होत आहेत. हे सगळं जर थांबवायचं असेल तर तुकाराम मुंढे यांना सगळ्यांनी पाठिंबा दिला पाहिजे असं माझं मत आहे. कारण त्यांनी जे सांगितलं ते बरोबर आहे. हे जंक फूड जे आहे हे खाल्ल्यामुळे मुलं वाटतात खूप जाडजूड, परंतु त्याच्यामध्ये एक आजारपण लपलेलं आहे, हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. त्यामुळे ते काय करता आहेत त्याला सगळ्यांनी सपोर्ट केला पाहिजे. चुकलं तर सांगावं की बाबा हे तुमचं चुकत आहे, हे इथे असं करू नका. पण म्हणून त्याला एकदम त्याच्यावर काही लॉबीज आहेत आणि त्यांचं नुकसान होत असेल आणि म्हणून काहीतरी त्यांच्यावर तुटून पडायचं, हे बरोबर नाही. माझा तर पूर्ण सपोर्ट त्यांना आहे. धन्यवाद. तर विविध विषयांवरती मंत्री छगन भुजबळ बोलत होते. नाशिकमध्ये खड्ड्यांमुळे झालेल्या अपघातांबाबत त्यांनी वक्तव्य केलं. त्यानंतर अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांना त्यांनी स्पर्श केला. महापालिका आयुक्तांनी जबाबदारी स्वीकारली पाहिजे असंही भुजबळ म्हणालेले आहेत. नाशिकमध्ये खड्ड्यांमुळे अनेक मृत्यू झालेले आहेत, अनेक अपघात झालेले आहेत. तालुक्याला मुसळधार पाऊस कोसळतोय आणि पारोळा तालुक्यातील अनेक ठिकाणी बोरी नदीला सुद्धा आता पूर आलेला आहे आणि पुराचं पाणी नदीकाठच्या गावांमध्ये शिरलेलं आहे. पुराचं पाणी दुकानात तसंच घरात शिरल्यामुळे मोठं नुकसान झालंय आणि या पुराच्या पाण्यात 2 जण वाहून गेलेले आहेत. आडगाव मंगळूर तसंच विटनेर आणि कराडी, शेवाळे, म्हसवे, उंदीरखेड या सगळ्या गावांमध्ये पुराचं पाणी शिरलेलं आहे. पारोळा तालुक्यातील एका गावात घर पडून एकाचा मृत्यू झालाय. पारोळा या तालुक्यामध्ये वडगाववरील नाल्याला पूर आल्यामुळे गावचा संपर्क तुटला आहे. दरम्यान सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यामध्ये मुसळधार पावसामुळे दिवशी घाटामध्ये 2 ठिकाणी दरड कोसळलेली आहे. ढेबेवाडी नवा रस्ता मार्ग जो आहे तो वाहतुकीसाठी आता बंद करण्यात आलेला आहे. गेल्या 15 दिवसातील ही 3री दरड कोसळण्याची घटना आहे. दरम्यान कोयना नदीवरील जुना जो संगमनगर पूल आहे तो सुद्धा पाण्याखाली गेलाय आणि मुळगाव पुलापर्यंत सुद्धा पाणी आलेलं आहे. तालुक्यातील अनेक रस्त्यांवरती पाणी आल्यामुळे जनजीवन विस्कळीत झालेलं आहे. प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन केलं आहे. बुलढाणा जिल्ह्यामध्ये गेल्या 24 तासापासून मुसळधार पाऊस कोसळतो आणि या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांच्या शेतात मोठ्या प्रमाणात पाणी साचलंय. खरीपाचं पीक पाण्याखाली गेलेलं आहे. मुसळधार स्वरूपात बरसत असलेल्या पावसामुळे अनेक ठिकाणी नदी नाले तुडुंब भरून वाहू लागलेले आहेत. अनेक ठिकाणी अतिवृष्टीची शक्यता वर्तवली जाते आणि याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी राहुल खंडारे यांनी. बुलढाणा जिल्ह्यामध्ये गेल्या 24 तासापासून अतिशय मुसळधार असा पाऊस कोसळतोय. त्याचा थेट फटका जो आहे तो सर्वसामान्य नागरिकांसह शेतकऱ्यांना बसलाय. शेतकऱ्यांनी मोठ्या हिमतीने आपल्या शेतीमध्ये पेरणी केली होती, पीकही वरती आलं होतं. आता या पिकामधून मोठं चांगलं उत्पन्न होईल या अपेक्षेपोटी शेतकरी बसला असताना
शेतकऱ्याचं होत्याचं नव्हतं झालंय. एवढ्या मोठ्या प्रमाणात पाऊस बुलढाणा जिल्ह्यामध्ये कोसळलेला आहे की चक्क शेतामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस साचलेला आहे. पावसाचं पाणी या ठिकाणी साचलेलं आहे. संपूर्ण पिके जी आहेत त्या आता पाण्याखाली गेलेल्या आहेत. त्यामुळं शेतकऱ्यावर मोठं संकट या ठिकाणी पुन्हा ओढवलेलं आहे. कबाड कष्ट करून लोकांच्याकडून व्याजाने पैसे घेऊन शेतकऱ्यांनी या ठिकाणी आपली शेती फुलवली होती खरी, मात्र आता त्यावर मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यामुळं शेतकऱ्यांच्या आशावर निराशा झाली असल्याचं चित्र आपण या ठिकाणी बघतोय. आणि आता मी एका शेतामध्ये उभा आहे आणि शेतामधली ही परिस्थिती आपण या ठिकाणी बघू शकता की हे संपूर्ण पीक जे आहे ते आता पाण्याखाली गेलेलं आहे. या पिकाचं कुठल्याही प्रकारचं फायदा जो आहे तो या ठिकाणी आता शेतकऱ्यांना होणार नाहीये. त्यामुळं शेतकऱ्यावर मोठं दुहेर संकट जे आहे ते या ठिकाणी ओढवलेलं आहे. आता शेतकरी जो या ठिकाणी आपल्या शेतामधून चांगल्या प्रकारचं पीक होईल याची अपेक्षा करत होता, मात्र त्या पद्धतीनं कुठल्याही प्रकारची अपेक्षा या शेतकऱ्यांना अपेक्षेचा भंग झाला असल्याचं हे संपूर्ण चित्र या ठिकाणी पाहायला मिळतं. शेतामध्ये आपण बघू शकता की किती मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं आहे आणि या पाण्यामुळे संपूर्ण पीक जे आहे ते नष्ट झालेलं आहे. आता शेतकऱ्यांनी नेमकं करावं काय, हा एक मोठा प्रश्न या ठिकाणी शेतकऱ्यांच्या समोर उभा ठाकलेला आहे. सरकारने तरी आता या ठिकाणी शेतकऱ्याला तातडीची मदत द्यावी अशा प्रकारची मागणी जी आहे आता शेतकरी वर्ग करताना पाहावयास मिळतोय. राहुल खंडारे, न्यूज 18 मराठी, बुलढाणा.